तेही प्रमाण काही प्रमाणामध्ये नक्कीच. कमी झालं. वेळ आपल्याकडे आता थोडा आहे, पण शेवटी मी असं विचारेन, की दत्तक धोरण आणि सरोगसी संदर्भात खूप महत्त्वपूर्ण बदल या सरकारच्या काळात झालेत. त्याविषयी अतिशय महत्त्वाचा झालेला परिणाम अतिशय थोडक्यामध्ये आपण शेवटी कसा हो. सांगाल? अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सेरोगसीच्या बाबतीत बोलेल तर अवैधरित्या व्यावसायिक स्वरूप देऊन सेरोगसीचं खूप मोठ्या प्रमाणावरती एक व्यवसाय सुरू झाला होता. आता त्याला निर्बंध घातल्यामुळे तुम्हाला सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याशिवाय सेरोगसी करता येत नाही. सेरोगसी महिलेला जे जी नॉर्मल मुलाला जन्म देते त्या मुलीसाठी जे मॅटर्निटीचे जे सगळे कायदे आहेत ते सेरोगसी महिलेला दिले गेले. तसंच दत्तकाबाबतीतही या गोष्टीची काळजी घेतलेली आहे. म्हणजे पुरुषांना आणि स्त्रियांना ते बाळ मोठं करण्यासाठीचा वेळ दिला आहे. आणि अवैधरित्या ज्या सगळ्या गोष्टी चालत होत्या त्या अवैध गोष्टींना मोठ्या प्रमाणावरती या विधेयकांमध्ये बदल केल्यामुळे आळा बसलेला आहे. नक्कीच. दत्तक धोरणाच्या संदर्भात तुम्ही आत्ता सांगितलात तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण एकूण कायदेशीर दृष्टिकोनातून विचार केला तर या दोन्ही धोरणांच्या संदर्भामध्ये भविष्यकालीन जो परिणाम आहे, तो काय होईल असं तुम्हाला वाटतं? भविष्यामध्ये ज्या माता म्हणजे आई होऊ शकत नाही, आई वडील होऊ शकत नाही सेरोगसीमुळे, त्यांना एकतर मोठ्या प्रमाणावरती मूल दत्तक घेतल्यामुळे किंवा सेरोगसीमुळे एक मानसिक समाधान, तसंच समाजामध्ये जी मुलं अनाथ आहेत की ज्यांची काही ना काही कारणांमुळे आई वडिलांपासून ताटातूट झालीये किंवा आई वडिलांचा मृत्यू झालाय आणि ती अनाथ आहेत, अशा अनेक अनाथ मुलांचं भवितव्य सुरक्षित होऊन चांगल्या रीतीने जगणं की ज्याच्यातनं आपला पुढे जाऊन गुन्हेगारी वृत्तीकडे ही मुलं जातात कारण आधार नसल्यामुळे या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. पुढे जाऊन ही मुलं आक्रमक होतात. या सगळ्या सामाजिक होणाऱ्या परिणामांवर आणि ते कुटुंबही मूल नाही म्हणून कायम भावनिक दृष्ट्या असुरक्षित असतं किंवा अनस्टेबल असतं. अशा प्रकारे एक सोशली इमोशनल काय म्हणता येईल एक मोठं भावनिक बंधन, सामाजिक जबाबदारी अशा या दोन्ही गोष्टींमुळे पार पडणार नक्कीच, आहे. नक्कीच. गेल्या 11 वर्षांमधल्या या सगळ्या निर्णयांमुळे महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा हा परिणाम आपल्याला दिसतोय. कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार.